नमस्कार. मनातलंमध्ये आज मी ट्रोलिंगवर बोलणार आहे. खरं तर ट्रोलिंग हा समाज माध्यमावरचा सगळ्यात मोठा विषय आहे आणि आपण सगळे कधी ना कधी कोणाला तरी ट्रोल करतोच. परंतु विखारी आणि विषारी ट्रोलिंग हे एखाद्याचं मनस्वास्थ्य बिघडवू शकतं किंवा कित्येक माणसं त्याने डाऊन होतात किंवा त्यांना असं वाटायला लागतं की इथे आपण येऊन चूक केली. तर मुख्यत्वे करून ट्रोलिंगच्या बाबतीत माझा व्यक्तिगत अनुभव प्रचंड दांडगा आहे आणि देशातल्या अनेक प्रकारच्या राजकीय गटांनी आणि पक्षांनी माझं वेगवेगळ्या काळात ट्रोलिंग केलेलं आहे आणि त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षांनी म्हणजे आप पार्टीपासून सुरुवात झाली आणि मग वेगवेगळ्या पक्षांनी क्रमाक्रमाने ज्यांच्या विरुद्ध लिहिलं त्यांनी ट्रोलिंग केलेलं आहे. त्यामुळे अनुभवाच्या आधारावर मी काही गोष्टी सांगू शकतो. पहिलं म्हणजे ट्रोलिंग करणारी जी माणसं असतात, विखारी आणि विषारी ट्रोलिंग करणारी किंवा तुम्हाला मुद्द्यापासून भटकवणारी माणसं असतात किंवा तुमच्या मूळ मुद्द्याला बगल देऊन तुम्हाला भरकटवणारी माणसं असतात समाज माध्यमावर. ती माणसांची चांगली नावं असली किंवा नाही नसती, नंबर असतो किंवा काहीतरी वेगळंच नाव असतं, ही माणसं बहुतांशी म्हणजे त्यातले 20% माणसं खरी असतात, पण बाकी बोट्स असतात. म्हणजे देशामध्ये प्रत्येक पक्षाकडे किंवा काही पक्षांकडे खूप मोठ्या प्रमाणावर आणि काही पक्षांकडे कमी प्रमाणावर एजन्सीज असतात आणि एजन्सीजमध्ये जे जुन्या काळात पत्रकार होते किंवा लेखक होते ज्यांना आता काम नाही आहे, त्यांना चांगले पैसे देऊन हे एकाच वेळेला वेगवेगळ्या नावाचे म्हणजे असं की नाव जरा सामान्य वाटेल, जसं की पाटील हे नाव कॉमन आहे किंवा जोशी हे नाव कॉमन आहे, त्यातलं पहिलं नाव कुठचंही घालू शकतं, सनातनी हे नाव किंवा राष्ट्रप्रेमी हे नाव, अशा प्रकारचं कोणतंही नाव घेऊन ती अकाउंट बनवली जातात आणि तुमच्याबद्दल डेटा माहिती ठेवली जाते. तुम्ही जर अधिक महत्त्वाचे जरा असाल व्यक्ती तर तुमच्याबद्दल माहिती ठेवली जाते आणि त्या राजकीय पक्षाला मदत करण्याकरता काही व्यापारी किंवा काही महत्त्वाचे धनदांडगे हे अशा प्रकारच्या एजन्सीज चालवतात. काही ते पैशासाठी पण चालवतात. तर त्यांच्याकडनं तुम्हाला 80% ट्रोल होत असतं. त्यामुळे ते इम्पर्सनल असतं. म्हणजे तुम्ही जे लिहिलं त्याच्याशी ते संबंधित नसतं. तुम्हाला ट्रोल करायचं हे ठरवलं म्हणजे निष्कर्ष आधी काढलेला असतो आणि मग ट्रोलिंगमध्ये सिद्धता मांडली जाते. ह्यातनं मी प्रचंड सामोरा गेलेलो आहे आणि त्याचं नेपथ्य आणि संपूर्ण बॅकस्टेज हे दोन्ही मला माहिती आहे चांगल्या अर्थाने. मी दोन्ही पाहिलेलं आहे स्वतः. त्यामुळे त्याला सामोरं जाताना तुम्हाला 3-4 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक गोष्ट म्हणजे आपल्या कुठच्या ट्रोलिंगला आपण उत्तर द्यायचं आणि कुठच्या ट्रोलिंगला द्यायचं नाही. कुठच्या वेळेला ट्रोलिंगने आपण हिरमसून जायचं किंवा नाही जायचं. मुद्दा जर बरोबर असेल आणि व्यक्ती जर ऑथेंटिक असेल तर आपण त्याला उत्तर देणं लागतो. कारण आपण समाज माध्यमावर लिहितो तेव्हा आपण काहीतरी थॉट, विचार, आपला ओपिनियन, आपलं मत पसरवत असतो आणि ते नुसतं पसरवत नसतो तर आपणही कोणावर तरी टीका करतो किंवा आपणही कोणाला तरी ट्रोल करतो. आपण अधिकृत माणूस आहोत आणि आपण खरे माणूस आहोत आणि आपल्याला कुठच्या तरी भूमिकेचा राग आला किंवा व्यक्त करायची वेळ आली तर समाज माध्यम त्यासाठीच आहे. तर आपण दुसऱ्या माणसाला ट्रोल करतो. ते शक्यतोवर बिनविषारी असावं आणि विचारांपुरतं मर्यादित असावं किंवा एखाद्याच्या चुकीची थोडी सरकॅस्टिक किंवा टवाळी करायची वाटली तर ते पण ट्रोलिंग करता येणं शक्य आहे. पण ते बिनतोड असावं. आपल्याला जेव्हा कोणी ट्रोल करतं तेव्हा ते बिनतोड नसेल, विषयापासून भटकवणार असेल तर शक्यतोवर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. तुम्हाला बोट्स कोण आहेत आणि खरे लिहिणारे कोण आहेत हे शोधण्याची सवय असावी लागते. ते सवयीनेच डेव्हलप होतं की तुम्हाला लगेच कळतं की हे सगळे नेमलेले वेगळी माणसं आहेत. त्यांना ही खोटी नावं घेऊन 10-50 अकाउंट उघडून ते लोक लिहित आहेत आपल्याबद्दल. त्या माणसांना कसं ट्रीट करायचं किंवा काही खरी माणसं असतात आणि ऑथेंटिक ट्रोल असतात. म्हणजे ट्रोलिंग हेच त्यांचं त्या राजकीय गटासाठीचं काम असतं. ते ट्रोल करत असतात किंवा व्यक्तीसाठी काम करतात आणि त्या व्यक्तीच्या विरोधात लिहिणाऱ्या कोणालाही ट्रोल करू शकतात ते. तर यावेळेला यामधला तरतम भाव बघणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे तुम्ही करण्याकरता किंवा हे करण्याची नैतिक शक्ती तुमच्यामध्ये येण्याकरता पहिली गोष्ट म्हणजे समाज माध्यमावर लिहित असताना तुम्ही कोणत्याही माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यावर लिहिणं टाळलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला अधिकार प्राप्त होतो की समोरच्याने तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा खाजगी बाबीवर लिहू नये. ते लिहिणार ही पक्की गोष्ट आहे कारण बोट्स तेच करतात. पण
तुम्ही लिहायचं नाही. ही गोष्ट पाळली पाहिजे. समोरच्याने कितीही खाली उतरण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही उतरता कामा नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शक्य तितक्या कमी जणांना ब्लॉक केलं पाहिजे. याचं कारण असं की मुळात तुम्ही लोकशाही हे मूल्य मानत असाल तर तुमच्यावर टीका होण्याचा तुम्हाला अधिकार समोरच्याचा मान्य करावा लागतो. पण ती टीका स्तरापेक्षा खालची असेल आणि चुकीची असेल किंवा विषयाला सोडून असेल किंवा व्यक्तिगत असेल तर तुम्हाला ब्लॉक करण्याचा समोरच्याला अधिकार आहे. परंतु तुमच्या मुद्द्यावर धरून पॉलिसी संबंधी, धोरणासंबंधी किंवा धोरणात्मक टीका याला जर कोणी ब्लॉक करत असेल किंवा ट्रोल करत असेल तर त्याच्यावर तुम्ही उत्तर देणं मला वाटतं आवश्यक आहे. यामधली नैतिकता जी आहे ती तुमच्या बाजूनेच असते, समोरच्या बाजूने असणार नाही. येत्या काही काळात असेल असं मला वाटत नाही. यामधली नैतिकता जी माणसं टिकवून ठेवतात ती माणसं ट्रोलिंगला चांगल्या प्रकारे सामोरी जातात. मी अशी अनेक माणसं मला माहिती आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये फार थोड्या माणसांना ब्लॉक केलेलं असेल आणि वाटेल त्या प्रकारचं ट्रोलिंग ते झेलू शकतात आणि तरी त्यांची भाषा, विचार हे मुद्देसूद असतात. विरोध हा धोरणांना धरून असतो आणि माणसाला जर विरोध असेल तर त्या माणसाच्या कोणत्या कृतीला विरोध आहे याबाबत त्यांना सुस्पष्टता असते. आणि मला नेहमीच त्यांच्या अशा माणसांकडनं, म्हणजे जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडनं हे शिकता आलं की मी जेव्हा कोणाच्या विरोधात लिहितो तेव्हा याच मुद्द्यावर आणि याच स्तरावर राहून ते मी करत राहावं. त्या स्तरावर राहून त्याच मुद्द्यावर जर मी ते करू शकलो नाही तर मी समाज माध्यमं वापरायला योग्य नाही. मी एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगू इच्छितो की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आलेला आहे. अशा वेळेला समाज माध्यमांचं स्वरूप पूर्णपणे बदलते आणि ते खूप बदलणार आहे. तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. तुमचा एखादा मुद्दा पोचवताना तुम्हाला अगोदर अँटिसिपेट, जसं बुद्धिबळ खेळताना जसं अँटिसिपेट आपण करतो की पुढच्या चाली कुठच्या असतील, 4, 5, 6, समोरचा माणूस आपली एक चाल झाल्यावर किती चाली करू शकतो आणि मग त्यानंतर आपल्या कोणत्या चाली असणार आहेत. तेव्हा तुम्हाला तो मुद्दा लिहिताना तुम्हाला माहीत असायला पाहिजे की समोरच्या माणसांकडनं किंवा ट्रोल्सकडनं किंवा विरोधकांकडनं कोणते मुद्दे येऊ शकतात. एखादा मुद्दा ठरवतो की तुमच्या विरोधक किंवा तुम्हाला ट्रोल करणारे लोक किती खाली जाणार आहे. म्हणजे तुम्ही केरला स्टोरीसारख्या पिक्चरवर जर लिहिलं तर तुम्हाला कितीही खाली जाऊन ट्रोल करणारी माणसं तिथे येऊ शकतात, कारण ते प्रोपागंडाचाच एक भाग आहे संपूर्ण. म्हणजे मुळतःच सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत आणि कपोलकल्पित आहेत, त्यामुळे बोट्स पण त्याच्यात येतात आणि त्यात पिक्चर पण येतो. तर या प्रकारच्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टी समाज माध्यमावर वावरत असताना खूप महत्त्वाच्या आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते. कोणत्या तरी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल घाईघाईने फोटो टाकताना एखाद्या व्यक्तीचा फोटो आपण टाकतो तेव्हा त्याच्याबरोबर स्त्रिया, एखादी स्त्री किंवा दुसरी माणसं असतात, त्यांचे चेहरे ब्लर करणं हे तुम्हाला आवश्यक आहे. त्यांचे चेहरे नाहकपणे त्याच्यामध्ये येणं हे चूक आहे आणि मला असं वाटतं की नैतिकदृष्ट्या पण तो गुन्हा आहे. त्यांचे चेहरे येता कामा नये, त्यांचे चेहरे ब्लर केले पाहिजे. त्यांना अनाठाई चुकीच्या बाबीसाठी प्रसिद्धी मिळता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कुणाचाही टेलिफोन नंबर किंवा पॅन कार्ड हे नंतर ब्लॉक केलंच जातं, पण या गोष्टी सार्वजनिक करण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि ते केलं जातं आणि स्त्रियांच्या बाबतीत ते खूप घडतं. हे भयानक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांशी बोलत असताना किंवा संवाद साधत असताना अतिशय सावधपणे आणि त्या समोरच्या स्त्रीचा वय कुठचंही असो आदर राखून प्रतिवाद केला पाहिजे. जर त्या स्त्रीनेच एका स्तराच्या खाली येऊन तुमच्याशी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला तर ब्लॉक करणं हे उत्तम, पण उत्तर देताना आपली पातळी घसरणार नाही याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे की आपल्याशी परिचित नसलेल्या व्यक्तीला डायरेक्ट मेसेज करणं तुम्ही टाळलं पाहिजे. आणि ट्रोलिंगमध्ये सुद्धा अनेकदा असं होतं की ट्रोलिंग किंवा प्रेम हे डायरेक्ट मेसेजमधनं माणसं व्यक्त करायला लागतात. या गोष्टी कराव्या किंवा नाही कराव्या हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे, पण नैतिकदृष्ट्या ट्रोलिंग तरी डायरेक्ट मेसेजमधनं करू नये या मताचा मी आहे. प्रेमाबाबत समोरच्या माणसाच्या प्रतिसादावर ठरतं त्याचं उत्तर सांगणारा मी कोण. समाज माध्यमावर चालताना, म्हणजे लिहित असताना, बोलत असताना, वाचत असताना आपण आपले स्वतःचे अनेक फोटो शेअर करतो आणि त्या फोटोमुळे आपल्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कपडे असो किंवा आपण दिसणं असो किंवा आपलं वाढलेलं वजन असो किंवा कमी झालेलं वजन, कोणतंही कारण असू शकतं, तुम्हाला कळणार पण नाही. अशा वेळेला आपल्यासोबत असलेल्या व्यक्तींचे फोटो आपण शेअर केले पाहिजेत की नाही याचा तारतम्य आणि याचा विवेक आपण कायम ठेवला पाहिजे, कारण आपल्यामुळे नाहक मानसिक त्रास त्यांनाही होऊ शकतो
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि मला वाटतं त्या शेवटची गोष्ट, तुम्हाला ट्रोल करताना अनेकदा मुख्य विषयाला बाजूला ठेवून एका मुद्द्यावर ट्रोल केलं जाऊ शकतं. सामाजिक जीवनात असताना, म्हणजे माझ्यासारखा माणूस एक सामाजिक जीवनात जगतो किंवा नेते जगतात, सिनेमा इंडस्ट्रीतले लोक जगतात. आपण अनेक समारंभात जातो, अनेक कार्यक्रमांमध्ये जातो, तेव्हा अनेक लोक आपल्याबरोबर फोटो काढतात. तर सर्वसाधारणपणे अशी काळजी घ्यावी की शक्यतोवर अँटी सोशल एलिमेंटमध्ये असलेली माणसं आपल्याबरोबर फोटोत नसावी. याचं कारण असं की ऐन वेळेला तुम्ही काहीही संबंधित नसताना किंवा तुमची ओळख पाळख नसताना पण अशा प्रकारचा फोटो तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याच्या उत्तरार्थ ट्रोल टाकून देतात आणि त्याने तुम्ही अनेक वेळा मूळ मुद्द्याला बगल समोरचा द्यायला यशस्वी झाल्यामुळे सोशल माध्यमावर सामाजिक माध्यमावर कमी पडता. अर्थात ट्रोल यावरही उपाय शोधून काढतात. मला स्वतःला अनुभव आहे. मला स्वतःला एक अनुभव असा आहे आणि तो मी आज तुमच्याशी शेअर करतो की मला बऱ्याचदा पोस्ट टाकल्यावर ट्रोल करताना तांदूळ घेऊन कन्व्हर्ट झालेल्या किंवा एक ख्रिश्चन आहेस तू, हिंदू धर्मावर का लिहितो, असं वगैरे ट्रोल केलं जातं. फार पूर्वी, म्हणजे एक 6-7 वर्षापूर्वी मी अमेरिकेमध्ये गेलेलो, म्हणजे त्याच्यानंतर अनेकदा गेलो, पण तेव्हा गेलेलो तेव्हा सेंट पॅट्रिक चर्चमध्ये मी गेलो आणि तिथले फोटो मी माझ्या समाज माध्यमावर शेअर केले. त्यात मला आवडणारे जे आर्किटेक्चरल स्ट्रक्चर आहेत त्याच्याबद्दल केले, मदर मेरीचे केले, नंतर जिजसचे केले आणि जिजसचे फोटो काही मूर्त्या अप्रतिम आहेत, त्या मी कायम शेअर करत असतो. तर यामुळे कन्फ्युजन निर्माण करणं या ट्रोल्सनी सुरू केलं आणि मी बाटलेला माणूस आहे, नाव टिकवून माझा धर्म बदलला आहे, असं ट्रोल्स जनरली लिहितात आणि त्याच्यामुळे काही लोक मला विचारतात पण डीएममध्ये हे काय प्रकरण आहे. तर हा विषय बदलण्याच्या कारणात असं काही झालेलं नाही आहे. मी माझ्याच धर्माशी अटॅच नाही आहे, मी दुसऱ्या धर्माशी अटॅच कसा होऊ शकतो. कोणती गोष्ट धरली तर सोडता येते. त्यामुळे मुळामध्ये धर्म या विषयाबद्दल मी फार आसक्त नाही आहे. माझा धर्माच्या संघटनावर प्रेम नाही आहे. मला प्रत्येक धर्मातल्या काही गोष्टी, काही प्रॉफेट्स, काही महापुरुष आणि सगळ्यात मला बुद्धांचं जीवन फार आवडतं. या पलीकडे माझा धर्माशी काडीचाही संबंध नाही. मी ज्या धर्मात जन्माला आलो त्याच धर्मात अजून आहेत, म्हणजे सर्टिफिकेटवर. परंतु या पलीकडे जे माझ्याबद्दल लिहिलं जातं ते गमतीची भाग असा आहे की कोणताही मुद्दा जो सडेतोड असतो आणि त्याला उत्तर देता येत नाही, तेव्हा ट्रोल जे आहेत, विशिष्ट राजकीय घटक, ते बोट्सचा वापर करून हा मुद्दा पुन्हा पुन्हा काढतात. त्यामुळे मी बारकाईने लक्ष ठेवतो की जी आपली सुरुद आहेत, जे माणसं नव्याने समाज माध्यमावर लिहित आहेत, त्यांना हे सांगणं की तुम्ही कुठचे फोटो शेअर करता यावर नंतर ठरतं की तुम्हाला काय झेलावं लागेल. तेवढी झेलण्याची ताकद असेल तर तुम्ही करा. माझ्यात झेलण्याची ताकद आहे. यापुढेही मी चर्चेसमध्ये गेलो, मशिदींमध्ये गेलो तर तिथले फोटो शेअर नक्की करीन. मला कुठच्याही धर्माचा म्हटल्यामुळे अजिबात समस्या निर्माण होत नाही, कारण सर्व धर्माचा मी आहे आणि मला ख्रिश्चन असतो तर मला अभिमानच वाटला असता की मी ख्रिश्चन आहे, आणि मी मुस्लिम असतो तरी मला अभिमान वाटला असता मी मुस्लिम आहे, आणि मी हिंदू आहे तर मला हिंदू असल्याचा अभिमान वाटतो. या तिन्ही गोष्टी मला तेवढ्याच वाटतात. म्हणजे याचा अर्थ असा की कोणत्याच धर्माबद्दल मला खरा अभिमान वाटत नाही. अभिमान मला असं वाटतो की आपण या धर्माकडे समदृष्टीने बघू शकतो आणि मी समदृष्टीने सगळ्या धर्माकडे बघतो. त्यामुळे मला सगळ्या धर्मांचा अभिमान वाटतो आणि सगळ्या धर्मांचा अभिमान वाटत नाही. मला सर्व धर्म आवडतात, मला कुठचाच धर्म आवडत नाही. या प्रकारची मानसिकता असल्यामुळे मला या प्रकारच्या ट्रोलिंगला काही फरक पडत नाही. पण ज्यांना संवेदनशीलता आहे आणि ज्यांना आपल्या धर्माचं काय म्हणतात ते अस्मितेशी संबंध आहे, त्या लोकांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे. ट्रोलिंग वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. तुम्हाला स्त्री असाल तर प्रचंड वेगळ्या प्रकारे आणि वाईट प्रकारच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही आपले फोटो, आपली माहिती, आपले विचार हे शेअर करत जा. आणि काळ बदलत आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यावर तुमच्या आवडीनिवडी, विचार करण्याची पद्धती, तुमचा अल्गोरिदम, या सगळ्यावरनं तुम्ही काय करताय आणि तुमच्या मनात काय चालू आहे हे ओळखू शकेल लवकरच समाज माध्यम. त्या येणाऱ्या युगाची वाट पाहायला तयार राहा आणि त्याच्याशी सामोरं जाऊन त्या माध्यमाचा योग्य ते वापर करायला तयार राहा. एवढंच मी सांगेन. धन्यवाद.